नमस्कार, मी विजाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर इथे मी आज आगळी वेगळी अशी उपवासाची नवीन इथे रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे. अजिबात एवढूशाही तेलाचा वापर न करता, अजिबात तेलकट नाही आणि चवीला भन्नाट आणि पोटाला अजिबात बाधणार नाही अशी ही रेसिपी. आता श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावण महिना आला की सणांची रेलचेल सुरू होते. तर अशा वेळेस खूप उपवास असतात. तर मग ही आगळी वेगळी रेसिपी चला पाहूया. तर याकरिता इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा जसा आपला पाहिजे आहे जेवढं प्रमाण त्या प्रमाणात घ्यायचं. इथे मी मीडियम साईजच्या वाटीने 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. आणि साबुदाणा छान मस्तपैकी धुवून घ्यायचा. त्याच्यात जो पांढरा टार्च असतो तो निघून जाईस्तोवर 4 ते 5 पाण्याने मस्त हा साबुदाणा छान असा चोळून चोळून धुवून घ्यायचा. आणि याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि ह्या 4 ते 5 तासासाठी झाकून बाजूला ठेवून देऊया. तर 4-5 तासांनी साबुदाणा हा छान फुललेला आहे. जसं आपण खिचडीसाठी साबुदाणा भिजवतो त्याच प्रकारे हा साबुदाणा झालेला आहे. आता एका पसरट प्लेटमध्ये हा साबुदाणा काढून घ्यायचा आणि छान असा पसरवून घ्यायचा. गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये स्टँड आणि पाणी घालायचं. स्टँडच्या ऐवजी तुम्ही एखादी वाटी वगैरे ठेवली तरी चालेल, पण ठेवायचं काही नाही काही ज्याच्यावर आपल्याला प्लेट ठेवायची आहे. तर पाणी झाकण ठेवून छान पाण्याला उकळी येऊ द्यायची, म्हणजे वाफ येऊ द्यायची. तोपर्यंत इथे मी सब्जा बी घेतलेला आहे. 2 चम्मच सब्जा बी घ्यायची. सब्जा बीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं आणि त्यामुळे उपवासाच्या दिवशी आपलं पोट भरून राहतं जास्त वेळपर्यंत. आणि जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर त्यासाठी सुद्धा उत्तम आहे. डायबिटीज असेल तुम्हाला, BP असेल, सब्जा बी खूप म्हणजे आरोग्यवर्धक आहे. तर यामध्ये पाणी घालून सब्जा बी छान झाकण ठेवून भिजू द्यायचं. दुप्पट तिप्पट पाणी घालायचं. पाणी जास्त लागतं याला भिजायला. आता दुसरीकडे जे आपण पाणी उकळायला ठेवलं होतं त्याला उकळी आलेली आहे. जर आपण प्लेटमध्ये पसरलेला साबुदाणा ठेवायचा आणि 15 मिनिट या साबुदाण्याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. तर जोपर्यंत साबुदाणा आपला वाफतो आहे तोपर्यंत इथे पॅनमध्ये तूप घेतलेलं आहे मी. उपवासाला तूपच खाते मी. जर तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलही घेतलं तरी चालेल जर तुम्हाला चालत असेल तर. तर ज्या वाटीने मी साबुदाणा घेतलेला आहे त्याच वाटीने थोडं कमी पाऊण वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाण्यामध्ये पण प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे उपवासाच्या दिवशी शेंगदाणेसुद्धा खूप फायदेशीर ठरतात. पोट भरून राहते आणि आपल्याला प्रोटीन मिळते. तर शेंगदाणे छान मंद आचेवर मस्तपैकी परतून घ्यायचे. शेंगदाणे छान थोडे परतून झाले की 1 चम्मच जिरे इथे मी टाकलेलं आहे. जिरं जास्त घ्यायचं, 1 चम्मच छान लागतो जिरं दाताखाली आलं की. 2 हिरव्या मिरच्या इथे मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा टाकल्या. मिरची तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकता, कमी जास्त तुम्ही एकही टाकू शकता किंवा तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर याच्यापेक्षा जास्त टाकल्या तरी चालेल. मी 2 मिरच्या चिरून घेतलेल्या आहे. मिरचीसुद्धा छान तुपावर परतून घ्यायची. कढीपत्ता इथे टाकला आहे मी थोडा. कढीपत्ता पण ऑप्शनल आहे. जर तुम्हाला कढीपत्ता चालत असेल उपवासाला तरच टाका, नसेल चालेल तर नाही टाकला तरी चालेल. मला कढीपत्ता खूप आवडतो आणि मला उपवासाला चालतो, तर मी इथे टाकलेला आहे. कढीपत्तासुद्धा छान असा क्रंची होईस्तोवर परतून घ्यायचा. इथे मी थोडे किशमिश घातलेले आहे. किशमिश जर तुम्हाला आवडत नसेल तर तेही नाही घातले तरी चालतील. त्याऐवजी तुम्ही काजू घालू शकता, मखाना घालू शकता, बदामाचे काप घालू शकता. जे ड्रायफ्रूट्स तुमच्या घरी आहे ते सगळे घातले तरी चालतील. तर किशमिशसुद्धा छान फुललेले आहे, म्हणजे आपले परतून झालेले आहे किशमिशसुद्धा. सगळेच जिन्नस आता छान परतून झालेले आहे. तर इथे थोडंसं अर्धा चम्मच एवढं मीठ घातलेलं आहे मी, संदेव मीठ. आणि मीठ छान मिक्स करून घ्यायचं. आणि अर्धा चम्मच चिली फ्लेक्स घातलेले आहे. फ्लेक्स आणि मीठ छान मिक्स करून घ्यायचे, म्हणजे सगळ्या जिन्नस एकमेकाला लागतील आणि खूप छान याची चव लागते मग. तर 15 मिनिट आपला हा साबुदाणा पूर्ण वाफलेला आहे आणि हा पूर्ण शिजलेला आहे. पाहू शकता असा चिकटत आहे, म्हणजे हा पूर्ण शिजलेला आहे साबुदाणा, कच्चा नाही राहिलेला आहे बिलकुल. असा शिजवून घ्यायचा. यामध्ये फ्रीजचं गार पाणी घालायचं आणि हा साबुदाणा सोडवून घ्यायचा. गार पाणी घातल्यामुळे हा साबुदाणा पूर्ण सुटतो, अजिबात दाणा एकमेकाला चिकटून राहत नाही. तर असं हाताने गार पाणी घालून हाताने हा साबुदाणा संपूर्ण असा छान सोडवून घ्यायचा. पाहू शकता इझिली हा सुटतो आहे. तर छान संपूर्ण साबुदाणा असा बोटाच्या साहाय्याने सोडवून घ्यायचा. आणि संपूर्ण साबुदाणा सुटला याला एका जाळीच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. मी ते गाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे, म्हणजे थोडं पाणी हे निथरून जाईल.
आणि हे बाजूला ठेवून देऊया. पाहू शकता साबुदाणा किती छान असा पूर्ण मोकळा झालेला आहे. अगदी पारदर्शक साबुदाणा दिसतो आहे आणि मस्तपैकी फुललेला आहे आणि पूर्ण तो शिजलेला आहे. तर आता हे आपले पाहू शकता सब्जा सीड्स देखील छान भिजलेले आहे. पूर्ण पाणीही शोषून घेतलं. आपण जेवढं पाणी टाकलं होतं ते भरपूरच पाणी टाकून भिजवायचे सब्जा सीड्स. खूप आरोग्यवर्धक असे सब्जा सीड्स आहे. उपवासाच्या दिवसात तर नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल. आता यामध्ये दही घालायचं. दही मात्र गोड घ्यायचं, घट्ट घ्यायचं आणि गोड आंबट दही अजिबात वापरू नका. आंबट दही बिलकुल चांगलं लागत नाही. तर इथे मी एवढ्या साबुदाण्यासाठी 1 पाव एवढं दही घेतलेलं आहे. दही भरपूर प्रमाणात घ्या. दही घेण्यात कंजूसी करू नका. दह्यातसुद्धा भरपूर प्रोटीन असते. तर उपवासाच्या दिवसामध्ये दहीसुद्धा खूप आरोग्यवर्धक आहे. तर यामध्ये मी 1 चम्मच साखर घातलेली आहे आणि परत अर्धा चम्मच मीठ घातलेलं आहे. अर्धा चम्मच मीठ आपण शेंगदाण्यात परतताना पण घातलं होतं. साखर पण ऑप्शनल आहे. जर तुम्हाला डायबिटीज असेल, तुम्हाला साखर आवडत नसेल, तुम्हाला चालत नसेल तर साखर नाही घातली तरी चालेल. मी तर साखर घालत नाही, पण इथे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याकरिता साखर घातलेली आहे. तर संपूर्ण दही छान फेटून झाल्यानंतर हा भिजवलेला जो साबुदाणा आहे तो त्यामध्ये घालून घ्यायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं. पाहू शकता दही म्हणजे दह्याचं प्रमाण जास्तीच पाहिजे. छान संपूर्ण मिक्स करून घ्यायचं. पाहू शकता साबुदाणा कसा वेगळा वेगळा असा सुटा सुटा झालेला आहे. आणि जे आपण सगळं परतलं शेंगदाणे, किसमिस हे सगळं टाकून घ्यायचं त्यामध्ये मिश्रण हे आणि पूर्ण एकजीव करून घ्यायचं. इतकं सुंदर हे दिसते आहे. जेवढं सुंदर हे दिसायला दिसते आहे तेवढंच चवीला पण भन्नाट असं हे लागतं. आणि एक एक हा शेंगदाणा जसा क्रंची दाताखाली येतो तर आहा. आणि अजिबात तेलकट नाही, अजिबात हे पोटाला बाधत नाही. असा प्रोटीनयुक्त उपासाचा नाश्ता तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा. तिथे मी थोडे डाळिंबाचे दाणे घातलेले आहे. डाळिंबाच्या दाण्याऐवजी तुमच्याकडे जे फळं असतील ते तुम्ही कट करून घालू शकता. मोसंबी, शेफ, केळ जे आहे तुमच्याकडे म्हणजे सफरचंद किंवा मोसंबी, केळ सगळं जे असेल ते फळं तुम्ही घालू शकता. तर ही आपली डिश मस्तपैकी तयार झालेली आहे. तर हे बाउलमध्ये काढून घेते आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं 15 ते 20 मिनिट थंड होण्याकरिता. जर तुम्हाला थंड हवं असेल तर, नाहीतर अशीही खाल्ली तरी चालते. हे खाण्यासाठी तयार आहे. हे मी फ्रीजमध्ये ठेवली 10 ते 15 मिनिट मला वेळ होता तर. वरून छान गार्निशिंग करायचं डाळिंबाचे दाणे टाकून. तर ही मस्तपैकी आपली उपवासाची रेसिपी आगळी-वेगळी तयार आहे. ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्याकरिता माझ्या विजयाज रेसिपी या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. मस्तपैकी ही थंडगार अशी उपवासाची ही रेसिपी दह्यातला आपला साबुदाणा तयार आहे. तर तुम्ही पण अशा प्रकारे साबुदाणा हा असा करा आणि खा आणि मला सांगा तुम्हाला आवडला का. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहता हे सुद्धा मला नक्की सांगा. मला आवडेल हे जाणून घ्यायला. मस्त खा आणि स्वस्त राहा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.